पहिला दिवस होता पहिला आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला। मराठा समाज ठरल्याप्रमाणे पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय, हे काल सिद्ध झालेलं आहे। मराठा समाज प्रचंड ताकदीने मुंबईकडे येणार आहे, कारण आता हे शेवटचं आंदोलन, कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंटाळा आलेला आहे। आता काय होईल ते होईल, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे। त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले। या राज्यातले सगळा मराठा बांधव 25ला सकाळी जर निघाल तर 25ला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि 26ला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार। आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आहे तुमचा? आज माथुरीपासून मिरसांगवी, पाथर्डी करत करत करंजी आणि नगर बाराबाग करंजी घाटातून आज प्रवास करत करत तिसगाववरून आम्ही जातो। काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये, परंतु संविधान हातात कुणी घेऊ नये, घेण्याचा प्रयत्न करू नये। आत्ताच करा हे म्हणणं चुकीचं आहे असंही ते म्हणतात। नाही, त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबरच असतं। कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं, कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही, त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना, कारण संविधानाने सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे। आणि हे सरकारचं क्रमप्राप्त असतं, नुसतं बोलून समाजात रोष निर्माण होईल याच्यात काय मोठेपण आहे त्यांना, याच्यात तोडगा कसा काढता येईल, याच्यात सामंजस्याची भूमिका गोडीना मार्ग कसा काढता येईल, कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमचा मनातून उतरत असतो। त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो इथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं। आम्ही 26ला तोडगे काढा 26च्या आत, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून मागं नेणार, कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला तुम्ही? 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे चर्चा करण्यासाठी, काल भाषणात पण म्हणाले जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला, काय आम्ही आमच्या मागणीवर ठामच आहेत आणि बहुतेक ते त्यांच्या मागणीवर ठामीत वाटतं। मराठ्याला द्यायचं नाही, मराठ्यातले पोरं मोठे नाही झाले पाहिजे, कारण नोंदी सापडलेलं असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना, कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय। आता नोंदी नसत्या तर मराठ्याला 200 वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते, फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायची हेच वाट्याला राहिलं असतं, परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार, आणि आम्ही तर 7 महिने वेळ दिला, याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे? काय चूक आहे आमची, मराठा समाजाची अशी काय चूक आहे की तुम्हाला 7 महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडेच राहिलो, तुमच्या गावाकडं नाही आलो? बघूया 2 दिवस वाट नसतात, त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही, कारण आम्ही जर 2 दिवसाच्या नंतर नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही यायचं। 2-4 मंत्र्यांचा एकच सूर येतोय की बुवा तुम्ही मुंबईत येण्याची भाषा करताय, मुंबईत तुम्ही येऊ नये बुवा, सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे। आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे, ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? शंभूराजी देसाई हो कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही ना। मुंबईत येऊ नका म्हणजे काय? म्हणलो का तुम्ही मुंबईत काय करता पिढ्याना पार? तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी, नाही यायला पाहिजे का? अहो नशिबवान आहेत तुम्ही, आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे काय उपकार नाही केला, हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहे। आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत, आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला? आज यायला चर्चेला या असं म्हणता तुम्ही? मी काय या म्हणून यायचं असलं तर यायचं ना, काय उघडेच येतं, बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोंडत नाही। व्यक्त केली जाते की तुमच्या नगर मुक्कामामध्ये किंवा तत्पूर्वी सुद्धा सरकारचं एखादं शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आहे आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आहे? आम्ही कधी नाकारलंय, नाकारण्याचं काय कारण? मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठामी जी सत्य
ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचे हित आहे ते लावून धरलं. आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणं नाही. आता जर शिष्टमंडळ तुमच्याकडे आज येणारच असेल तर त्या शिष्टमंडळानं असा कुठला मसुदा तुमच्याकडे घेऊन यावा की ज्या माध्यमातून तुमचं समाधान होईल? नाही, त्यांनीच काय आणलं ते बघू ना आपण आधी. आपलं सांगून सांगून थकून गेलो आपण. 7 महिने झाले आपलंच सांगतो आपण त्यांना. आता मुंबईच्या देशात चाललं तर आजचे एखादे 2 असे मुद्दे की त्यांनी त्या 54 लाख लोकांना नोंदी लगेच दिल्या पाहिजे. 54 लाख प्लस त्यांच्या परिवाराला पण दिल्या पाहिजे. आणि मग आधी देशाचे विषय सगळे सोयऱ्यांचा उलट गेले तर सोयीचं जावं. आम्ही हट्टी नाही आहेत. समाजालाही माहिती आमची चूक पण काय नाही. जर एखाद्या लेकराला आरक्षण लागतंय मग त्याच्या जर नोंदी सापडल्या शासकीय ती मागणी ह्याच्यात काय चूक आहे? हक्काचा असून तुम्ही देत नाहीत म्हणल्याच्या नंतर मराठा कसा थांबणार आहे? मराठा नाही थांबू शकत. आणि 26ला तुम्हाला मुंबईत मात्र मग मराठा भाग वापस जात नाही आणि मी तर जातच नाही. ते का त्यांसाठी कुठं ग्राउंड तयार करते मोठं किती लोक यामध्ये बसा म्हणते त्यात कवर बसायचे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की गुलाल टाकतोय असं म्हटल्यानंतर तुम्हाला निमंत्रण देतील, आरामातच बोलवतील? निमंत्रण नाही, वाटतंय का सरकार? निमंत्रण नाही दिलं तरी आम्ही घरात घुसून गुलाल टाकू द्यायचं. माझा प्रश्न असा आहे, अरे आनंद आहे ना, असं काय करता? तुम्ही म्हणाले की आरक्षण मिळालं तरी जाणार, नाही मिळालं तरी जाणार, बरोबर? मिळाल्यानंतर तुम्ही तिथं जाणार. पण आता सरकार जे म्हणते ना की अडचण होईल म्हणून, त्यावेळेस अडचण होणार नाही का? मग काय अडचण आहे? मग किती काय येऊ द्या, मग किती काय येऊ द्या. बघा आता स्वतःच्या अंगावर गुलाल टाकायचं म्हणल्याच्या नंतर किती काय येऊ द्या ना, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. सगळ्या सोयी करतो ऑटोमॅटिक त्याची सुद्धा ते आम्हाला ते आहे नाही. एक नाही का आमची एक गोष्ट राहते त्याच्यात विसरून ती. बरं, दुसरं असं एक लक्षात आलं, त्याची चिंताच करू नका. तुम्ही इथं स्वयंपाक बघितला ना, घराघरातून बीड जिल्ह्यातून इथं जेवणाचं साहित्य आलंय. बीड जिल्ह्यातून पुरं किती लोक येऊ द्या, तसं त्याचा विचारच न करू. एका मराठ्यांनी 2-2, 4-4 किलो जरी घेतला तरी 4 पाय आता येणार 3 करोड पुरेच गुलाल टाकायला सगळेच येते. कारण सगळ्याच कल्याण झालंय. 5 कोटी 5.5 कोटी सगळेच गुलाल जर म्हणलं नुसतं ठेवते. एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही गेल्या आंदोलनात गेल्या 3 महिन्यांपासून छगन भुजबळ यांच्यावर सरसंधान साधताय भाषणातून. तर त्यांच्या पाठीमागे त्यांची राष्ट्रवादी आहे अशी शिंदे या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. नाही, त्याच्या शिराचं काय चालण्यात कोणचंच काय आम्ही काय केलं त्याला, तेच आमच्या मागं लागत आहे. आम्ही त्याला का होता त्रास दिला? नाही, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडचण तेच आणतायत का मराठी आरक्षण मिळू नये म्हणून छगन भुजबळांच्या बाजूनं होत? ती कशाचं अडचण आणताय? आता अडचण आणली ना त्यांनी तरी आरक्षण मिळालं. त्यामुळे त्याला सुचानाच काय करावं ती. आरक्षणासाठी मराठ्यांच्या विरोधात जावं गेलो, मराठ्यांना आरक्षण मिळालंय. मराठा आपल्या विरोधात जाऊन बसला, आरक्षण पण मिळालं. त्याला आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला, तुझ्या पात्रा फिचरा सगळ्या मोडून, कुठे फिटे सगळे मोडून मराठ्यांना आरक्षण आणून दाखवेल. आता शेवटच्या टप्प्यात आणलंय. मुंबईला गेलं की 100% आरक्षण मिळालं. त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा. कारण तुम्ही 25ला जर सकाळी निघालात तर 25ला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या. उद्या राम मंदिरांची प्राणप्रतिष्ठा आहे. तुम्ही मुंबईला चाललायत, तुम्ही रामाचेही भक्त आहात, मात्र तुम्हाला रामाच्या दर्शनाला जाता येत नाही. काय भूमिका? इथून पण आपण नाव घेऊ शकतो, इथून सुद्धा जप करू शकतो. आम्ही रस्त्यातच पूजा करणार आहे. उद्या हो, उद्या. पण जो समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, तर सगळे सुरक्षित मुंबईपर्यंत पोहोचावे त्यासाठी तुमच्या काय सूचना आहेत सर्वांना? सगळ्यांना सूचना दिल्या, शांततेत वाहनं चालवा, पळू नका एका पुढे एक. सगळ्यांनी एका लाईनीत चाला. सगळ्यांना सांगितलंय, रात्री पण सांगितलंय, आजही पुन्हा आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, सगळेजण स्वयंसेवक बना. धावपळ करू नका एकमेकाच्या पुढं. कोणालाही जाणे झाली पाहिजे आपल्याकडून. कारण आपल्या खांद्यावरती मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याची जबाबदारी आपण जेवढे मुंबईला चाललो तेवढ्यांच्या. ज्यावेळेस 25ला मराठा समाज राज्यातला 26 तारखेसाठी मुंबईत येणार आहे, त्यावेळेस तेही त्यांच्या खांद्यावर स्वयंसेवकाची जबाबदारी घेतील. परंतु आपल्याला तिथपर्यंत जाईपर्यंत सगळ्यांनी शांततेत जायचं. कोणी आपल्याला काय त्रास दिला तरी पण ऐकायचं आहे, कोणी व्यसन पण करायचं नाही आणि सगळ्यांनी शांततेत चालायचं आहे. आपले हाल होतील, आपल्याला त्रास होईल, परंतु पुढच्या पिढ्यांना पारचं कल्याण होणार आहे. म्हणून जे रॅलीत आहेत बांधव त्यांनी सगळ्यांनी शांततेत दमानं चालायचं आहे, ही सगळ्यांना विनंती. आणि 25 तारखेला
महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मुक्कामाच्या ठिकाणी यावं, कारण 26ला आपल्याला आझाद मैदानाकडं पायी जायचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.